नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणुका अजून व्हायच्या आहेत, निकाल लागायचा आहे, कोणाची सत्ता येणार हे पण ठरायचे आहे। असं असतानाही कोण मुख्यमंत्री होणार, कोण मंत्री होणार, कोणाला कोणतं खातं मिळणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे। या यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचं सरकार येणार हे सांगितलं, पण हे सांगत असताना पुढचा अर्थमंत्री कोण असेल हे नावही जाहीर केलं। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आतापासूनच सत्ता येण्याआधी खाते वाटपही झाले आहे की काय अशा चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जालन्यातील घनसावंगीमध्ये पोहोचली आहे। यावेळी झालेल्या सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार राजेश टोपे यांचं मन भरून कौतुक केलं। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजेश टोपे यांना अनेक प्रलोभने दिली गेली, मात्र त्यांनी शरद पवारांवरील निष्ठा कमी होऊ दिली नाही। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे, त्यामुळे परमेश्वर कृपेने त्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्याही येऊ शकतात असं सांगत राजेश टोपे यांनी अर्थमंत्रीपद देण्याचे संकेत दिले। विधानसभेत पराभव होईल म्हणून आता हे सरकार कोणत्याही योजना जाहीर करत आहे असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले। त्यांच्या मंत्रालयात वाद होत आहे, योजनेच्या नावावरून वाद होत आहेत असंही त्यांनी सांगितले। लोकसभेत जनतेने हिसका दाखवला आहे, त्यामुळे अनेक गोष्टी अचानक सरकारला लाडक्या झाल्या आहेत असा टोलाही त्यांनी सरकारला हाणवला आहे। यावेळी त्यांनी राजेश टोपे यांना सरकारमध्ये प्रमोशन मिळणार याचे संकेत दिले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।